नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण हा डिझाईन इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर हा स्टिच कसा करायचा, हे योग्य पद्धतीने स्टिच कसा करायचा हे एकदा आपण झिरोपासून माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर इथे बघा, सर्वात आधी आपल्याला गळा, हे बघा आता हा इथे गळा मी इथे आखून कटिंग करून घेतलेला आहे. अगदी तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल बघा, अशा पद्धतीचा वरतून गोल आकार आहे आणि इथे बघा त्रिकोणी आहे. एक नंबर आपला ब्लाऊजची डिझाईन तयार होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्टिच कसं करायचं आहे. योग्य पद्धतीने स्टिच केला तरच तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग भेटणार आहे. चला तर सुरुवात करूया. हे बघा, आता हे आहे आपलं हे आहे आपलं अस्तर आणि हे आहे आपलं मेन फॅब्रिक. ठीक आहे. हे मेन फॅब्रिक आहे. तर मेन फॅब्रिकची हे बघा, ही उलटी बाजू आहे आणि ही सरकी बाजू आहे. ठीक आहे. तर सरक्या बाजूवर आपल्याला ठेवून घ्यायचं अस्तर. ठीक आहे. अस्तर हे शक्यतोवर आपल्याला कॉटनचंच वापरायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आपण इथे गळा व्यवस्थित ठेवून घेतला. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, ह्या पूर्ण गळ्यावर आपल्याला एकसारखी टीप आली पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही बिगनर्स असाल, म्हणजे तुम्ही नवीनच शिकत असाल, तर काय करा, असं खडू घ्या आणि चॉक घेऊन असं पूर्ण गळ्याला मार्जिंग करा. म्हणजे जे आपण जिथे जिथे मार्जिंग केलं बरोबर तुम्हाला तिथे तिथे टीप टाकता येईल. तुम्हाला टीप टाकायला सोपं जाईल. जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची ट्रिक आहे बघा. अशा पद्धतीने इकडून सुद्धा आपण असं मार्जिंग करून घेऊयात. म्हणजे बघा, ज्यांना खूप सारी प्रॅक्टिस आहे ते अगदी सहजपणे एकसारखी टीप टाकू शकतं. ठीक आहे. तर बघा, हे बिगनर्ससाठी मी इथे मार्जिंग देऊन दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर आता पूर्ण आपल्याला, म्हणजे हे मार्जिंग का दिलं मी, एकसारखा कपडा आपला सगळीकडून सुटला पाहिजे, एकसारखी टीप आली पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी इथे मार्जिंग देऊन घेतलं. तर पूर्ण गळ्यावर आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा, पूर्ण गळ्यावर मी टीप टाकून घेतली. बघा, एकसारखा कपडा सोडत मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, हे शिल्लक फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघा, जे शिल्लक फॅब्रिक होतं ते मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, पूर्ण गळ्याला असे कट मारत घ्यायचे आहे. हे बघा, जिथे आपला गळ्याचा गोल भाग येतो तिथे कट मारणं खूप गरजेचं आहे. असे कट मारत घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर. हे बघा, हे कट मारताना आपली ही जी शिलाई आहे ती कट नाही होऊ द्यायची. व्यवस्थित त्याच्यापर्यंतच असं कैचीने आपल्याला बरोबर कट मारून घ्यायचे. हे बघा, त्यानंतर हे जे कोणे आहे ते व्यवस्थित असे कट मारायचे त्याला सुद्धा. तेव्हाच ते आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित फिनिशिंग सोबत पलटी होईल. ठीक आहे. हे बघा, इथे सुद्धा व्यवस्थित असं कट मारून घ्या. जिथे जिथे गरज आहे तिथे आवश्यक मारायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता बघा, आता काय करायचं तुम्हाला, हे बघा, असं अस्तर, हे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. इथे बघा, हा जो कोना आहे ते व्यवस्थित फिनिशिंग सोबत असा नोक निघालं पाहिजे त्याचं. हे बघा, अशा पद्धतीने. तर सर्वात आधी काय करायचं, असं हाताने त्याला फोल्ड करून घ्या. त्यानंतर कशा तरी सायाने, हे बघा, तुम्हाला तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल त्याच्या सायाने असं व्यवस्थित त्याला नोक देऊन घ्यायचं आहे बरोबर. त्यानंतर बघा, पूर्ण गळ्यावर आपल्याला फिनिशिंग टीप टाकून घ्यायचं आहे. हे बघा, फिनिशिंग टीप व्यवस्थित बघा कशी टाकायची ते बघा. सर्वात आधी अस्तर मेन फॅब्रिक बरोबर आपल्याला असं हाताने नखाने पूर्ण गळा असा असा प्रेस मारून घ्यायचा हाताने. बघा, तेव्हाच हे बघा, असं पूर्ण गळा हाताने सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण नख मारून घेतलेला आहे. आता याच्यावर फिनिशिंग टीप टाकून घ्यायची. बघा, इथे बघा, पूर्ण गळ्यावर मी फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे. आता बघा, अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला सगळीकडून जॉईन करून घ्यायचं आहे.
सगळीकडून मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। हे बघा सगळीकडून आपण इथे टिप टाकून घेतलेली आहे। आता काय करायचं, शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सोबत कटिंग करून घ्यायचं आहे। कट टू कट आपलं जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्याच्याबरोबर एकसारखंच पूर्ण सगळीकडून आपल्या शिल्लक फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इथे बघा सगळीकडलं आपलं शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। जर तुम्ही पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित शिवलं तर तुम्हाला रिझल्ट हा तेवढा छान भेटणार आहे। ठीक आहे, तर आता बघा आता टाकायचे आहे टक्स, पाठीमागे जे टक्स पाहिजे ते टक्स टाकायचे। ठीक आहे, तर बघा बरोबर काय करायचं, शोल्डरमधून आधी असा मध्ये फोल्ड करायचं। ठीक आहे, तर बरोबर असं त्यानंतर खाली असा कपडा पकडायचा। ठीक आहे, आता टक्स टाकून घ्यायचा। हे बघा टक्सची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर ठेवू शकता, साधारण जेवढा गळा आहे त्याच्यावरती सुद्धा थोडंसं घेऊ शकता, अर्धा इंच खाली असला तरी चालेल, तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता। तर अर्धा इंच आपला हा दाबामध्ये गेला पाहिजे, म्हणजे आपण तेवढा कटिंग करताना हा कपडा आपण शिल्लक एक्स्ट्रा घेतलेला असतो। ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये एवढी टीप टाकून घेऊयात, दोन्ही डाट तयार करून घ्यायचे आहे। तर इथे बघा मी डाट मारून घेतलेला आहे। हे बघा, तर डाट मारल्यानंतर काय करायचं, असं हाताने नखाने थोडंसं त्याला प्रेस मारायची। हे बघा त्याने सुद्धा हे बघा हाताने नख मारल्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग आत्ता दिसत आहे तुम्हाला बघा। ठीक आहे, त्यानंतर इथे बघा हे दोन्ही डाट चेक करायचे आहे बघा, एकसारखे झाले आहे का नाही, का मागे पुढे झालेला आहे एखादा, हा चेक करणं खूप गरजेचं आहे। सवयच तुम्हाला अशी लावायची आहे, सुरुवातीपासून पॉईंट टू पॉईंट काम करायची सवय लावून घ्या। म्हणजे तुम्हाला जर तुमचं ब्लाऊज बरोबर येत जरी असत, जर तुम्हाला सवय लागली असेल तशी, तर बघा तुमचं ब्लाऊज कुठेच, मला बघा माझं ब्लाऊज कुठे बिचकत नाही, म्हणजे बघा मला भरपूर एक्सपिरियन्स आहे, तर मग त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टी चेक करून घ्यायच्या। त्यानंतर खाली इथे कमरपट्टी जॉईन करायची आहे। हे बघा बरेच जण काय करतात, हा गळा टीप टाकताना जेव्हा आपण फिनिशिंग सोबत पलटी केला तेव्हाच इथं टीप टाकतं आणि मग तेव्हाच इथे सुद्धा फुचडा बंद शिलाई भेटते आपल्याला, ते सुद्धा तुम्ही करू शकता। पण तसं केल्याने काय होतं बघा, जेव्हा तुम्ही हे फिनिशिंग सोबत या गळ्यासारखं पलटी केलं तर तुमचं पाठीमागचा भाग उचलण्याचा जास्त चान्सेस असतात। त्याच्यामुळे ही जर आपण अस्तरची पट्टी जॉईन केली पाठीमागून, ते बरोबर आपल्या पाठीला अंगाला जसं पाहिजे तसं पट्टी लागते आणि जसं पाहिजे तशी फिनिशिंग येते। ठीक आहे, तर आपण पाठीमागची पट्टी इथे कशी लावायची ते बघूयात। हे बघा सर्वात आधी अशी ठेवायची, वरतून मेन फॅब्रिकून ठेवायची आणि टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला। ठीक आहे, अगदी कडेने टीप टाकायची आहे। तर इथे बघा मी टीप टाकून घेतलेली आहे। ठीक आहे, तर त्यानंतर ही जी पट्टी आहे अशी फोल्ड करायची आणि हे बघा नखाने असं प्रेस मारायचं त्याला। हे बघा नखाने प्रेस मारल्याला तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल बघा, आधी कसं आहे हे बघा, इकडे कसं आहे आणि इकडे बघा कसं आहे। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, याच्यावर एक 10 टीप टाकत घ्यायची पट्टीवर, मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही, तुम्हाला पट्टीवर टीप टाकत घ्यायची आहे। ठीक आहे, तर इथे बघा मी पट्टीवर टीप टाकून घेतलेली आहे। आता काय करायचं, ही पट्टी आपल्याला अगदी फिनिशिंग सोबत फोल्ड करायची। ठीक आहे, तर आता कसं करायचं बघा, एक फोल्ड मारायची आपल्याला, हे बघा अशा पद्धतीने, आणि परत एक फोल्ड मारायची। हे बघा अगदी फिनिशिंग सोबत आपल्याला इथे पट्टी पलटी झालेली आहे। तर याच्यावर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही जाडी टीप टाकली तरी चालेल, तुम्हाला जर तुरपाई पाहिजे असेल तर तुम्ही जाडी टीप टाका, आणि जर तुरपाई करायची जर जिवार येत असेल तर काय करायचं, अगदी बारीक टाक्यामध्ये ती टीप टाकून घ्यायची अगदी फिनिशिंग सोबत, ते दिसणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित सुद्धा दिसेल। हे बघा, तर इथे बघा अगदी फिनिशिंग सोबत आपण टीप टाकून घेतलेली आहे। आता बघा आता काय करायचं, आपल्याला पूर्ण गळ्याला इथे लेस लावून घ्यायची। ठीक आहे, तर इथे बघा मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे। जर तुमची सेम तुमच्या ब्लाऊज सारखी मॅच असेल तरी सुद्धा चालेल, पण बघा हे पीस असा याच्यामध्ये गोल्डन कलर खूप छान दिसेल। हे बघा याच्यामध्ये उठून दिसेल, तर त्याच्यामुळे काय करायचं, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची। हे बघा ही लेस कशा व्यवस्थित कशी लावायची ते बघा, अगदी हे बघा अशी कट टू कट आपल्याला याला ठेवायची नाही, त्याचं फिनिशिंग बिघडेल। ठीक आहे, अशी लगे त्याला अशी कट टू कट ठेवायची नाही, ही जी लेस आहे अशी
थोडीशी आपलं हे बघा, आपलं जसा गोट असतो, जसा आपण ब्लाऊजला छोटा बारीक गोट बनवतो, म्हणजे हे बघा ही जी टीप आहे, हे बघा अगदी दिसत असेल तुम्हाला, आपण अगदी फिनिशिंग सोबत इथे टीप टाकून घेतलेली एकसारखं आहे बघा. एकसारखा टिपीमध्ये सुद्धा कपडा आपला सुटलेला आहे जेव्हा आपण फिनिशिंग टीप टाकली तेव्हा. तर काय करायचं, हलक्या हाताचा असा हे बघा 2 सूत म्हणजे 2 लाईन एवढा आपल्याला मेन फॅब्रिक सोडायचं आणि त्याच्यानंतर इथे ठेवायची अशी लेस आणि त्यानंतर अशी लेस फिट करत घ्यायची आहे ब्लाऊजला. हे बघा फिनिशिंग किती सुंदर दिसत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे लेस जॉईन करून तुम्हाला एकदा फिनिशिंग दाखवते. तर इथे बघा जिथे तुमचा कोना येतो, हे बघा इथे कोना आलेला आहे, इथे आलेला आहे, इथे आणि इथे, तिथे काय करायचं, बरोबर अशी प्लेट टाकायची. तर प्लेट कशी टाकायची ते बघा. हे बघा इथपर्यंत आल्यानंतर हे बघा अशी छोटीशी इथे प्लेट टाकायची, तेव्हा तुमच्या बघा असे फिनिशिंग सोबत लागेल तुमची लेस. हे बघा अशी छोटीशी एक प्लेट टाकायची तुमच्या लेसची. बघा लेस लावताना घाई करायची नाही, हळूवार सावकाशपणे लावायची आहे. बघा अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची. तर इथे बघा सगळीकडून आपला एक सारखा कपडा सोडत आपण लेस जॉईन करून घेतलेली आहे. हे बघा आता आपली इथे लेस जॉईन झालेली आहे. तर बघा मी इथे परत याच्या शेजारी 30 लेस परत जॉईन करत घेत आहे. म्हणजे बघा तुम्हाला जेवढं बेस्ट देता येईल कस्टमरला तेवढं बेस्ट तुम्ही द्यायचं आहे. हे बघा तुम्ही तुमच्या मनात जसं सुचेल तसं करत जायचं आहे. हे बघा तुम्ही केल्याने काय होईल, हे बघा अजून ब्रॉड ड्रेस छान दिसेल याला. ठीक आहे, हे बघा इथे फिनिशिंग बघा किती सुंदर दिसत आहे. ठीक आहे, तर आपण याच्या शेजारी परत अशी एक लेस लावत घेऊया. आता बघा डबल लेस लावल्याने किती गळा उठून दिसत आहे. आता बघा इथे नॉट लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला नॉट नसेल लावायचं तर तुम्ही ते मोठं फूल सुद्धा तयार करून लावू शकता. तर इथे मी नॉट लावून घेणार आहे. तर इथे बघा मी नॉट लावून घेतलेले आहे. आता बघा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा. हे बघा ब्लाऊजला फिनिशिंग येण्याच्या आधी कटिंग महत्त्वाची आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही कटिंग महत्त्वाची कराल तेव्हाच तुम्ही ब्लाऊज स्टिच व्यवस्थित कराल. आणि ब्लाऊज स्टिच व्यवस्थित कराल तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं बेसिक पक्क पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे, तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही माझं सदस्य व्हाल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला गाईड करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.